नमस्कार. मी 3D मधून उमेदवारी करत आहे. माझी निशाणी पंखा आहे. प्रभाग क्रमांक 3D, अनुक्रमांक 7. काय नेमकं आपण जनतेचा आता प्रचार करत आहात, जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे? जनतेचा मला उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि जनतेला मी एकच आव्हान करतोय की मी तुमचा एक सेवक बनून राहील आणि मी तुमच्या अडचणीत सुखदुःखात तुमच्या सर्वांच्या मदतीला येईल आणि एक हक्काचा माणूस म्हणीसन मी तुमच्यासाठी हे करेल बा. तुम्हाला जर निवडून दिलं लोकांनी तर काय वाटतं, तुम्ही या प्रभागात इतक्या वर्षापासून राहतायत, कोणते बदल झाले पाहिजे? जर मला लोकांनी निवडून दिलं तर मी ह्या प्रभागामध्ये जिथं वंचित घटक जिथं विकास झालेला नाही आहे त्या गोष्टीला पहिले प्राधान्य देणार आणि जो विकास खुंटलेला आहे त्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आणि प्रशासनाला घेऊन सहकार्य करणार. सर तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? 15 तारखेला मतदान. जनतेला मी आवाहन करतो की माझी निशाणी पंखा, अनुक्रमांक 7, ललित विजय नारखेडे, मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि येणाऱ्या काळात मी जनतेचा एक सेवक बनून जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करणार, लोकांच्या सुखदुःखात जाण्याचा प्रयत्न करणार आणि एक घरचा माणूस, हक्काचा माणूस म्हणून मी लोकांची सेवा करणार. आता काय सांगाल, प्रभागाची परिस्थिती कशी आहे? तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून इकडे राहता. प्रभागाची परिस्थिती 12 वर्षापासून मी राहत असून त्या ठिकाणी रस्ते बिलकुल झालेले नाही. काय वाटतं यावेळेस महापालिकेच्या निवडणुकीत काय होईल? यावेळेस असे वाटत आहे की अपक्ष निवडून येतील आणि अपक्षमध्ये उभे राहिलेले ललित विजय नारखेडे हेच निवडून येतील. काय सांगाल, तुमच्या भागात विकास झाला आहे? आतापर्यंत काही झाला नाही, पण आता असं वाटतंय का ललित भाऊ निवडून आले का याच्यानंतर सगळं रस्ते बरोबर करतील असं वाटते. गटारी पण कोणते कोणते कामं झाले पाहिजे? आतापर्यंत तर काहीच नाही, असंच कच्चे रस्ते सगळे झाले, पण त्यानं काही मनापासून काही केलं नाही. पण आता असं वाटते का मनापासून ते रस्ते चांगले करून सगळं ते आणि ते गटारी पाऊशी वाटत नाही त्या गटारीकडे. आता याच्या बिलकुल गटार नाही, काही इकडे रस्ते चांगलेच नाही ना. असं जळगाव म्हणून असं वाटतं का सगळं खेडगाव वाटतं, पण आता असं वाटतंय का नाही ललित भाऊ करतील. आधी काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहे आणि काय वाटतं? आमच्या प्रभागामध्ये आमचे रस्ते खराब झाले तर आमचे भाऊन ते आता निवडी कधी आले तर आमचे भाऊन ते करतील. याच्या अगोदरच्या लोकांनी काही कामं केली नाही का तुमच्या वार्डात? काही केले नाही भाऊ, गरिबाचे बी नाही केले त्यांना, गरिबांचे बी नाही केले आणि आमच्या समस्या काही सोडवल्या नाही त्यांना. मला असं वाटतं आजी ललित नारखेडे आता सोडवतील समस्या. ते निवडी आले की खास सोडवतील, आमचे अधिकार आहे त्यांच्यावर.